नागपूर शहरातील खापरखेडा परिसरातून बेपत्ता झालेला 4 वर्षीय मुलगा अवघ्या 12 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर पोलिसांना सुरक्षित गवसला। पोलिसांची तत्परता, सतर्कता आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळलाय। नागपूर शहरातील खापरखेडा परिसरात 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता एक 4 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याचं कळलं। हिमांशू विश्वजित बागडे असं त्याचं नाव आहे। वडील विश्वजित बागडे यांनी तात्काळ खापरखेडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी त्वरित मुलाचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथकं तयार करण्यात आली। स्थानिक युवकांच्या मदतीने वेगवेगळ्या टीम्स तयार करून परिसरात सखोल शोध मोहीम सुरू करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली। तसंच आसपासची घरं, रिकामे प्लॉट, बांधकाम सुरू असलेल्या इमारती, नदी नाले आणि शाळांच्या परिसरातही तपास करण्यात आला। याशिवाय कोराडी, कामठी आणि सावनेर या भागातही शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10 वाजता मुलाच्या घराजवळील शाळेत पुन्हा तपासणी केली असता हिमांशू एका वर्गखोलीत सुरक्षित अवस्थेत आढळून आला। खेळता खेळता तो शाळेच्या खोलीत गेला आणि आत अडकून राहिला होता। या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना शाळा बंद करण्यापूर्वी प्रत्येक वर्गखोली आणि परिसराची काळजीपूर्वक तपासणी करण्याचं आवाहन केलंय। पोलिसांच्या जलद आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे एका कुटुंबाला त्यांचा चिमुकला सुखरूप परत मिळालाय। खापरखेडा पोलिसांच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय।